नमस्कार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जोमानं सुरू आहे. कारण 2 दिवसांपूर्वी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी तब्बल 967 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. काल या अर्जांची छाननी झाली आणि आज आणि उद्या या निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्याचे 2 दिवस आहेत. उद्या दुपारपर्यंत किती उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले याची आकडेवारी आपल्या हातामध्ये पडणार आहे. परंतु संबंध महानगरपालिका क्षेत्राच्या या निवडणुकीचा विचार करायला गेलं तर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा इतर तिसऱ्या आघाड्या असतील, यांच्या संबंधानं अनेक चर्चेला उधाण या महानगरपालिका क्षेत्रामध्ये आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर महायुतीचा विचार करायला गेलं तर भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, त्याच्यानंतर इतर जे शिवसेना असेल, शिंदे गट आहे, या तिन्ही पक्षाची जी महायुती आहे, या महायुतीमध्ये कुठल्याच पक्षानं या महायुतीच्या ध्येय धोरणांना घेऊन आपली जी युती आहे ती एकसंघ ठेवली गेलेली नाही. कारण एकीकडे बघायला गेलं तर शिंदे सेनेनं अनेक जागा या महानगरपालिका क्षेत्रामध्ये महायुतीकडे मागितलेल्या होत्या, परंतु त्या जागा महायुतीच्या ज्या भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी दिल्या नसल्यानं शिवसेनेचे नेते असणारे राज्याचे मंत्री, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी नुकत्याच झालेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशा तऱ्हेचा इशारा दिलेला होता. तशा तऱ्हेनं त्यांनी आता स्वबळावर ते लढतायत. आपापले अर्ज, आपापले उमेदवार त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर या महायुतीची घटक पक्ष असणारी जी राष्ट्रवादी आहे, अजितदादा पवार गट आहे, या राष्ट्रवादीनंही मिरजेचा विचार करायला गेले तर मिरजमध्ये तब्बल 16 ते 17 माजी नगरसेवकांना आपल्या गोटामध्ये घेतलेला आहे आणि यामध्ये 2 माजी महापौरांचा यामध्ये समावेश आहे. माजी महापौर किशोर जामदार आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवाल यांनी या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये उड्या घेतलेल्या आहेत आणि त्यामुळं भाजपाचा मिरजमध्ये सध्या टिकाव लागणं तसं अवघड दिसू लागलेलं आहे. सांगलीबाबत विचार करायला गेलं, कुपवाडाबाबत विचार करायला गेलं तर खऱ्या अर्थानं भाजपमध्ये जी अंतर्गत बंडारी जी आता निर्माण झालेली आहे, त्या अंतर्गत वादावादीमुळं, अंतर्गत गटतटाच्या राजकारणामुळं सध्या भाजपाला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकतर्फी विजय मिळेलच याबद्दल शंका उपस्थित होते. कारण एकीकडे असेल आमदार आहेत सुधीर गाडगीळ यांचा एकीकडे गट आहे, शिवाय भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे शेखर इनामदार यांचा एक वेगळा गट आहे आणि भाजपामध्ये नव्यानं इतर पक्षातून ज्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असणारे पृथ्वीराज बाबा पाटील यांचा गट आहे, जयश्रीताई पाटलांचा गट आहे आणि या संबंध गटातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी उमेदवाऱ्या भाजपकडे मागितलेल्या होत्या आणि त्यांना या उमेदवाऱ्या देण्यामध्ये भाजप असमर्थ ठरल्यानं भाजप अंतर्गतच आता बंडारीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. 10-15 वर्ष भाजपाचं काम करून तळागाळामध्ये सर्वसामान्यांमध्ये भाजप नेऊन पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांनाही भाजपच्या वरिष्ठांनी उमेदवाऱ्या दिलेल्या नाहीत. उमेदवाऱ्या नाकारल्यानं असे जे कार्यकर्ते आहेत, निष्ठावंत कार्यकर्ते आता बंड करायला उठलेले आहेत. त्याच्यामध्ये सांगली भाजपाचे जे जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत विश्वजित पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. त्यांनी भाजपा विरोध आवाज उठवायला सुरुवात केलेला आहे. दुसऱ्या बाजूला
जे भाजपाचे कार्यकर्ते होते दीपक माने यांनीही आपल्या पत्नीसाठी अर्जाची मागणी केलेली होती. त्यांनाही या भाजपानं उमेदवारी दिलेली नाही आणि त्यामुळे गेल्या 4-5 दिवसांपाठीमागं सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयामध्ये, जनसंपर्क कार्यालयामध्ये दीपक माने यांनी मोठा गोंधळ घातला होता. त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या मांडलेला होता आणि त्यांनी आतापर्यंतचा जो आपली केलेली कारकीर्द आहे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या अशाच तऱ्हेचा जर वातावरण जर राहिलं भाजपामध्ये तर भाजपा येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बॅकफुटवर जाण्याची दाट शक्यता आहे. तासगाव नगर परिषदेमध्ये अशाच तऱ्हेनं भाजपामध्ये अंतर्गत बंडाळी माजलेली होती आणि त्यामुळं या अंतर्गत बंडाळीमुळं तासगाव नगर परिषदेमध्ये भाजपाचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला नाही. प्रत्येक उमेदवाराचं जे डिपॉझिट आहे ते सुद्धा जप्त झाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत. तासगाव सारखीच परिस्थिती पुन्हा सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये घडू नये आणि अशी घडण्याची मात्र दाट शक्यता आहे. कारण भाजपाची जी अंतर्गत बंडाळी आहे ती याला कारणीभूत कुठंतर ठरणार आहे. याउलट जर महाविकास आघाडीचा जर विचार करायला गेलं तर महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि उभाटा शिवसेना आहे. यामध्येही आता खरं तर या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झालेली आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील असतील किंवा या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेची जबाबदारी ज्यांच्यावर दिलेली आहे ते खासदार विशाल पाटील असतील, यांनी मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना असेल, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारीसाठी झुलवत ठेवलं आणि हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जागा त्यांनी दिल्यामुळं या ठिकाणी उभाटा शिवसेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनीही आपलं वेगळं अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्यांनी एक वेगळी आघाडी निर्माण केलेली आहे आणि या आघाडीमध्ये राष्ट्र विकास सेना असेल, उभाटा शिवसेना असेल आणि इतर जे घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन ही त्यांनी वेगळी आघाडी या ठिकाणी निर्माण केली आणि त्या दृष्टीनं ते या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत. भाजपाच्या बाबतीत आणखी एक मुद्दा बोलायचा राहून गेला की तो म्हणजे भाजपाचा जो घटक पक्ष राहिलेला आहे आजपर्यंत तो RPI आठवले गट. खरं तर रामदास आठवले जे आहेत ते RPIचे प्रमुख आहेत आणि ते केंद्रामध्ये नेतृत्व करतायत, केंद्राचे राज्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि असं असतानाही त्यांना केवळ एकच जागा या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी दिलेली आहे आणि त्यामुळं RPI ही आता बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहे. त्यांनीही बंडखोरी केलेली आहे. तेही तिसऱ्या आघाडीच्या तयारीमध्ये आहेत आणि केवळ या वरिष्ठ नेत्यांमुळे, मग ते भाजपाचे वरिष्ठ नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते असतील, महाविकास आघाडीमधील जे नेते असतील, या संबंध वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळेच या ज्या आघाड्या आणि वेगवेगळ्या बिघाड्या झालेल्या आहेत त्या केवळ त्यांच्या मनमानी कारभारामुळे झालेल्या आहेत. अशा तऱ्हेचे आरोप त्या पक्षातील वरिष्ठ जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील यांनी केलेले आहेत आणि त्यामुळं सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या कुठल्याही एका पक्षाची मेजॉरिटी राहणार नाही. वेगवेगळ्या चौरंगी पंचरंगी निवडणूक लागण्याची चिन्ह यामुळे आता पाहायला मिळत आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये आज आणि उद्या अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. यामध्ये आणखी कोण अर्ज मागे घेत आहे, किती प्रस्थापित लोक अर्ज मागे घेत आहेत हे पाहणं गरजेचं राहणार आहे आणि पुढील काळामध्येही अजून या महानगरपालिका निवडणुकीला घेऊन आणखी काही चांगले मुद्दे समोर येणार आहेत आणि यामुळं ही महानगरपालिका नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.